आणि होळीचा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा उत्सव जर कुठे दिसत असेल तर तो तळकोकणातल्या शिमग्यामध्ये। तळकोकणात या शिमगोत्सवाला प्रचंड महत्व आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 15 दिवस असा शिमगोत्सव हा चालतो। आंबा पोफळी या झाडांपासून ही होळी बनवली जाते। झाड तोडल्यानंतर गावातले सगळे लोक आणि विशेषतः या होळीच्या सणासाठी मुंबईमध्ये किंवा गावातनं बाहेर गेलेले सगळे जे लोक असतात ते सणासाठी गावात येतात, वाजत गाजत ते झाड आणतात आणि मग होली गे शिमगो अशी आरोळी देत हे झाड जिथं होळी दहन करायचं असतं तिथं आणलं जातं। मग झाडाला सजवलं जातं आणि मग होळी बसवल्यानंतर हा उत्सव संपन्न होतो। तर या सगळ्या सणाचा उत्साह आज कसा आहे कोकणामध्ये हे जाणून घेण्यासाठी आपण थेट कोकणात जाऊयात, सिंधुदुर्गमध्ये जाऊयात। सुरेश कौलगेकर माझे सहकारी आता माझ्यासोबत आहेत। सुरेश, तुमच्या मागे होळी पेटलेली दिसतीये। हो, निश्चित बघितलं तर कविता मॅम, ही आता बघितली तर ही जी होळी आहे ती पेटलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे जे आहेत इथे जे चा आनंद आहे तो घेताना दिसत आहेत। आपल्या समवेत काही इथे नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया। मला सांगा की आज जो होळीचा उत्सव आहे तो कसा साजरा केला जातो? ही आज वेंगुर्ल्यातली आमची कुबलवाड्यातली होळी आहे। ही सुरेश मी तुम्हाला थोडंसं थांबवते। मला वाटतं त्यांना सांगा जरा, आपल्याला मालवणीमध्ये ऐकायला आवडेल, कारण कोकणची होळी मालवणी शिवाय काही पूर्ण होणार नाही। निश्चित तुम्ही हा मालवणीमध्ये जरा बोला कसं। तर ही आमचा जो असा ह्या सगळा होळीचा, तर ती ही जी सगळी होळी असं आमची ती आम्ही सगळे आमचे जी लोक असत त्यांच्या बागेतून आम्ही नारळची झाडा, पोपळीची ह्या तोडा आणि जी धावळा आणि चुडता जी ही असतात ही सगळी एकत्र करून आम्ही ही जी होलिका स्वरूपात जी दहन करतो। आणि दुसरी एक म्हणजे आमची दुसरी एक होळी असते ज्याची आम्ही बोडगी म्हणान त्याका आम्ही म्हणतो। ता झाड काटेरी असता ता आम्ही देवीच्या म्हणजे देवाच्या स्वरूपात म्हणान ता पुरून त्याची आम्ही पूजा करतो आणि थंय आम्ही नारळ आणि सगळे आम्ही जे देवाचे कार्य असतं ते थंयसर आम्ही केली जाता। ती आमची हय बाजूकच असा। असो ह्यो आमचो होळीचो दिवस असता तो आता बरोबर चांगलो झालो असा। आणि ही तुमचे जे सगळे बघणारे असत त्यांना सुद्धा आमच्याकडनं होळीचे ह्या असत शुभेच्छा असत। आणि सुरेश, त्यांना सांगा होळीची जी बोंब मारली जाते कोकणात ती खास असते, मिळेल का ऐकायला आपल्याला? निश्चित बघते। होली गो शिमगो मोठ्यान म्हणा। बर सुरेश, त्यांना सांगा आणखी एक फरमाईश आहे आपल्याकडनं सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं। गाराणं घालणार आहे का कुणी? गाणं निश्चित घालतील। गाणं कसं घातलं जातं ते जरा बोलून दाखवा। मालवणीतच। हो हा बा देवा मळीकरा साहेबा, आज जो आपल्या बाळगोपाळाने कुबोडातल्या बाळगोपाळाने तुझी आपली जी काय होळीचा आपला उत्सव केलेला होता मान्य करून घेत असत। ज्या लोकांनी तुझ्याकडे आपले जे काय नारळ ठेवलेले असत ते मान्य करून घ्या। तसाच ज्या लेकरांचे आपले जे तुझ्या जे काय माड बागायते त्या माड बागायतीकडे कोणत्या प्रकारचे हानी नव्हता, माड बागायती लेकरांना आपला उत्पन्न मिळण्यासारखे करा। तसा ज्या लेकरांची जी काय कामं आलेत किंवा पुन्हा ह्या सर्व लेकरांकडे तुमची पोटी नाव किती करून घ्या आणि परा करा। निश्चितच बघितलं तर हा असा जो मालवणी टोनचं जे गाराण आहे ते त्यांनी म्हणून दाखवलेलं आहे। एकंदर पाहिलं तर तळ कोकणात मोठ्या प्रमाणात जो होळीचा उत्सव आहे तो पाहायला मिळतो आणि हा होळी उत्सव बघितलं तर 15 दिवस चालतो। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही जी होळी आहे ती साजरी केली जाते। मात्र कोकणात एक उत्सव म्हणून होळीचा उत्सव हा पाहायला मिळतो। कोकणात होळीचा उत्सव खूप मोठा असतो। अगदी सगळे मुंबईमधनं चाकरमानी मोठ्या गर्दीने कोकणामध्ये जातात आणि उत्साहात या उत्सवामध्ये सहभागी होतात। त्यामुळे वय महाराजा म्हणूयात आपण सगळेजण। आणि खूप खूप धन्यवाद सुरेश तुमचे सुद्धा आणि तिथे जमलेल्या सगळ्या ग्रामस्थांचे सुद्धा। धन्यवाद।